मध्ये आपल्याला दिसतील. अक्का मानगाव तालुका त्यांच्या बॅटिंगने दबदबा राखून ठेवला तो सनी वागरे. तसेच नवी मुंबईमध्ये देखील त्यांनी खूप दबदबा राखून ठेवला तो ओपन क्रिकेटमध्ये. असा हा फलंदाज सनी वागरे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसेल फायनल आणि सेमीफायनलसाठी. खास मानगाववरून आलेले ते आपल्या टुर्नामेंटसाठी. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. सामना चालू करत आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक घेऊन येतो तो योगेश. स्ट्राईकला तो आरविन. बघूया हा अटीतटीचा सामना पाहायला मिळेल आपल्याला. मेरगाव वर्सेस चेरंबे सेमीफायनलचा हा धडाकेदार सामना. जे टीम विन होईल ती टीम फायनल मध्ये वेडेस लेंडोर या संघासोबत भिडेल. बघूया काय करतोय अरविंद. पहिला चेंडू वरती आणि हा खराब चेंडू वाईट चेंडू. झिरो चेंडू एक धाव. पहिला चेंडू घेऊन येतो तो योगेश. सामना करेल अरविंद आणि हा फुलटॉस चेंडू. बघूया काय होते या चेंडूवरती. ते सर्व प्लेअर चेंडूच्या मागे आणि हा झेल झालेला आहे आणि हा नो चेंडू. पंच पंच डिसिजन द्यायचा आहे. चला नो चेंडू. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. धावा किती? 2 धावा. नो प्लस 1. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. अरे एकच पळाली अरे आता ते 3 नाही 2
पंत धावा किती आताच्या 3. झिरो चेंडू 4 धावा. स्ट्राईकला येतो साई. बॉलिंग मारतोय तो योगेश. बघूया योगेश काय करतोय तो. दोन्ही चेंडू खराब टाकलेत. पुनरागमन करतोय का. आणि हा खराब चेंडू वाईट चेंडू. अवंतर धाव. 0 चेंडू 5 धावा. बघूया काय घडतंय या मॅच मध्ये. आणि हा एक धाव. 1 चेंडू 6 धावा. 1 चेंडू 6 धावा. छोट्या जरा मैदानातून बाहेर जायचं पटापट. दुसरा चेंडू घेऊन येतो योगेश. सामना करेल अरविंद. बघूया अरविंद काय करतोय तो. आणि हा देखील खराब चेंडू. वाईट +1. एक चेंडू 8 धावा. बघूया काय करतोय अरविंद. आणि हलक्या हाताने खेळलेला चेंडू. आणि हा चेंडूवरती धाव येत नाही. निर्धाव असा चेंडू जातो तो. 2 चेंडू 8 धावा. बघूया काय करतोय अरविंद. आणि हा निर्धाव चेंडू. 3 चेंडू 8 धावा. रोमांचक असा सामना पाहायला मिळतो आपल्याला. मिरगाव वर्सेस चिरंबे. मिरगाव वर्सेस चिरंबे हा रोमांचक सामना. बघूया पुढचा चेंडू घेऊन येतो योगेश. सामना करेल अरविंद. आणि हा चेंडू वरती विकेट गमावा लागतो तो अरविंद याला. आणि पहिला झटका लागलाय तो अरविंद स्वरूपात चिरंबे संघाला. नीरज अरविंदाची जागा घेण्यासाठी आला तो नीरज चिरंबे संघाचा. 4 चेंडू 8 धावा. 5वा चेंडू घेऊन येतो तो योगेश. सामना केले नीरज. चांगला कमबॅक केला ते योगेशाने. संघाच्या धावसंख्येत 1 भर. संघाची धावसंख्या पुसते ती 9च्या घरामध्ये. 5 चेंडू 9 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. सामना करेल साई. आणि हलक्या तरण टोललेला चेंडू. या चेंडूवरती 1 धाव घेण्यात यश आले ते चिरंबे संघाला. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पुसते ती. तू कुठं लिहितो 10. आणि दुसरं षटक घेऊन येते निलेश.
वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन येतो निलेश. सामना करेल साई. बघूया काय करतो साई आणि हा निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येतो निलेश. सामना करेल साई. बघूया साई काय करतोय तो आणि हा देखील निर्धाव चेंडू. साईला काय चेंडू समजलेला नाही आणि नील जी शेलार हे असे गोलंदाज आहेत ते 6 चेंडू डॉट करण्यात माहीर असलेले गोलंदाज नील जी शेलार आणि त्यांच्यासमोर धडाडीचा फलंदाज साई. बघूया काय करतो साई आणि हा देखील जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. 1 धावसाठी संघाची धावसंख्या पोहोचते ती 11च्या घरामध्ये. बघूया काय करतो साई. हा हलक्या हाताने टटून काढलेला चेंडू आणि हा रनर स्वरूपात विकेट गमावा लागतो तो साई याला. समीर पुढील बॅट्समॅन समीर. स्ट्राईकला निरंजन. बघूया निरंजन काय करतोय तो आणि हलक्या हाताने खेळलेला चेंडू. या चेंडूवरती 1 धाव घेण्यात यश आले ते चिरंबे संघाला. संघाची धावसंख्या स्थिती 12 या घरात. 3-4 चेंडू खराब टाकल्यानंतर योगेशाने चांगला कमबॅक करून चिरंबे संघाच्या पायामध्ये बेडा टटवलेले आहेत. धावसंख्या बनवायला दिले नाही. तशी तंतोतंत गोलंदाजी करत ते निलेश आणि हा विकेट गमावा लागला समीर याला. पाच चेंडू 12 धावा झाली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची संख्या 12. चेंडू 13 धावा. उमेश डांगरे थोडं समालोचन कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. मिरगाव संघाने आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचं आहे. शांत आणि संयमी क्रिकेट आपल्याला मिरगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळतं आणि तसं क्रिकेट खेळताना आपण काजळी क्रिकेट असोसिएशन मध्ये खूप सारे संघ असे आहेत की आपला खेळ आपला शांतपणे दाखवून यशाच्या दिशेने चाललेले असतात. हे आपल्याला शिकायला भेटतं. एकताबाई मिरगावकडून शांतता, संयम आणि कार्यक्रम हे चांगलंच जमतं मिरगाव संघाला आणि आपल्याला ह्या मॅच मध्ये भी पाहायला मिळेल मिरगाव संघ काय करतो तो. 12 चेंडू मध्ये 13 धावांचं आव्हान असताना नंतर हॅलो 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 भैरवनाथ युवा स्पोर्ट्स स्कूलने आयोजित भैरवनाथ चषक 2025 सेमीफायनलचा हा
सर्वात मोठा सामना आपल्याला पाहण्यात येत आहे. चिरंबे वर्सेस मिरगाव. चिरंबे संघाने मिरगाव या संघासमोर एकूण 13 धावांचं आव्हान उभं केलेलं आहे. 12 चेंडू आणि 13 धावा. आता मात्र सलामी फलंदाज झाल्या मैदानामध्ये प्रथमेश शेलार. शैलेश पुन्हा टोलवून दिला चेंडू. सुंदर असा फटका, तेवढी सुंदर असं क्षेत्ररक्षण चिरंबे संघाकडून. सुंदर असं पुन्हा एकदा गचाळ असा थ्रो. दोन धावा, एक चेंडू, 2 धावा. आता मात्र विजयासाठी पाहिजे मिरगाव संघाला. तीन धावा, पंच 3 धावा. धन्यवाद. एक चेंडू, 3 धावा. आता मात्र विजयासाठी पाहिजे 10 धावा. बघूया प्रथमेश काय होतं आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा उंचाचा पटका मारलेला आहे. पटका जातोय 1च्या दिशेने. 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या पोहोचते ती 4च्या घरामध्ये. पुढील चेंडू निराश सामना करतील प्रथमेश. बघूया प्रथमेश आपल्या संघासाठी काय करतोय. सुंदर सुंदर असा चेंडू. प्रथमेशला काय चेंडू समजलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. खूप सुंदर असा इथं सामना आपल्याला पाहायला भेटतोय. चिरंबे वर्सेस मिरगाव. पुन्हा एकदा टोळून दिलेला प्रथमेशच्या बॅट मधून आलेला. बघूया काय होतंय. जेल बाद झालेला आहे प्रथमेश शेलार मिरगावचा धडाडीबाज फलंदाज. आता मात्र चिरंबे संघाने कमबॅक जरूर केलेला आहे. बघूया पुढील सामन्यात काय होतंय. 4 चेंडू, 4 चेंडू 4 धावा. आता मात्र मैदानात उतरलाय मागील मॅच मधला फलंदाज धडाडीचा अजय शेलार. त्याचा पूर्ण कादळी असोसिएशन मध्ये बोलवाला राहिलेला असा हा अजय शेलार. आता पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढील चेंडू निरस सामना करतील अजय. चेलून दिला अजयने. षटकार, लांब उत्तुंग असा षटकार अजयच्या बॅट मधून. तो डगआउट मधूनच सेट होऊन आलेला असा फलंदाज अजय शेलार याने मात्र टेलवून दिला हा 7 षटकार. धावसंख्येमध्ये 6 ने भर धावसंख्या पोहोचते ती 10च्या घरामध्ये. सुंदर असा अजयच्या षटकारावर आलेला हा पाऊस जोरदार सामन्याला पुन्हा एकदा रंगत आणतो या पाऊस. बघूया काय होतंय पुढील चेंडूवरती. पुढील चेंडूमध्ये नीरज. हा महत्वाचा सामना. सुंदर सामना पावसाने केलेला आगमन. बघूया पुढील चेंडू काय होतंय. इथे मात्र अजयला चेंडू काय समजला नाही. चेंडू लेग बायच्या धाव स्वरूपात 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने भर धावसंख्या जाते 11च्या घरामध्ये. बहुत अच्छी फील्डिंग लगाई है चिरंबे संघ ने. अभी बारिश का आगमन हुआ है. सुंदर ऐसा बारिश हो रहा है. बहुत अच्छा इधर सामना अपने को पाने को मिल रहा है. चिरंबे वर्सेस मिरगाव सेमीफाइनल का सामना. जो जीतेगा हो जाएगा अंतिम फाइनल में. जो हारेगा उसके लिए 3rd प्राइज. बहुत सुंदर अशी क्षेत्ररक्षण लगाई है. मिड ऑन, मिड ऑफ, मिड विकेट. नामांकित पंच सनी वागरे यांचं इथे मैदानामध्ये स्वागत झालेलं आहे. सनी वागरे. 6 चेंडू, 6 चेंडू आणि 2 धावांचं समीकरण आहे. सामना कंपल्सरी चेस राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे.
खूप सुंदर असा पाऊस आलेला आहे, पाहायला भेटतोय दिवसभरामध्ये, पण आत्ता त्याने मात्र गरजला. आत्ता खेळाडूनंतर थंड गेलं, सगळे तापलेले खेळाडूनंतर पावसाने एकदम थंड केलेला आहे. या पुढील चेंडू घेऊन येतो आता माझा सामना का दिला. अजय बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. अजयने टेलू दिलेला चेंडू जातोय बिळांच्या दिशेने. इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा 2 धाव आणि मिरगाव संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे. मिरगाव संघाला हार्दिक शुभेच्छा फायनल साठी. खूप सुंदर. तसेच चिरंबे संघाचा सुद्धा हार्दिक अभिनंदन. खूप सुंदर खेळ केला तुम्ही, धन्यवाद. आता मात्र फायनल साठी झालेले 2 संघ सज्ज, ते म्हणजे लेंडोरी वर्सेस मिरगाव. दोन्ही करणारा विनंती आहे, नाणेफेक साठी तुम्ही समालोचक मध्ये यायचंय. या सामन्यातील